Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम. हा इंग्लिश ग्रामरचा महत्त्वाचा विषय आहे. पण त्याआधी ज्यांनी नाउन म्हणजे नाम हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आधी तो बघा, म्हणजे तुम्हाला प्रोनाउन समजण्यास सोपं जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आता बघूया प्रोनाउन सर्वनाम म्हणजे काय. सो लेट्स गेट स्टार्टेड. प्रोनाउन इज अ वर्ड टेक प्लेस ऑफ अ नाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम इज अ गुड बॉय. राम एक चांगला मुलगा आहे. राम इज माय फ्रेंड. राम माझा मित्र आहे. राम लाइक टू प्ले. रामला खेळायला आवडते. या प्रत्येक वाक्यात आपण रामचा उल्लेख केला आहे. राम हे नाउन आहे, पण आपण त्याऐवजी काही वापरू शकतो का, जेणेकरून आपल्याला बोलायला सोपंही होईल आणि वाक्याचा अर्थही बदलणार नाही. तर आपण म्हणू शकतो, राम इज अ गुड बॉय. ही इज माय फ्रेंड. ही लाइक टू प्ले. आधी सांगितल्याप्रमाणे राम हे नाउन आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वाक्यात रामच्या ऐवजी आपण ही शब्द वापरला, म्हणून ही हे सर्वनाम आहे, कारण ते नाउनच्या ऐवजी वापरले आहे. आता पाहूया नेहमी वापरली जाणारी सर्वनामे कोणती आहेत. आय, यू, ही, शी, इट, वी, they. All are pronouns. आता या सर्वनामांचा थोडा डिटेल अभ्यास करूया. I used for myself. स्वतःचा उल्लेख करण्यासाठी I चा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, I am a girl. मी मुलगी आहे. आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थिनी आहे. यू इज यूज्ड फॉर सिंग्युलर अँड प्लुरल. एक वचन तू किंवा अनेक वचन तुम्हीसाठी यूचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. तू खूप छान दिसते आहेस. यू आर अ टीचर. तुम्ही शिक्षिका आहात का. ही यूज्ड फॉर अ बॉय और अ मेल. हा शब्द एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल, He is my grandfather. हे माझे आजोबा आहेत. He is a scientist. ते शास्त्रज्ञ आहेत. She used for a girl or a female. ती हा शब्द एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल, शी इज माय मदर. ती माझी आई आहे. शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. इट यूज्ड फॉर वन ॲनिमल अँड थिंग्स. तो, ती, ते म्हणजेच इट हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल,
इट इज माय पेट ॲनिमल. तो माझा पाळीव प्राणी आहे. इट इज अ चेअर. ती खुर्ची आहे. वी आम्ही. वी यूज्ड फॉर मोर दॅन वन पर्सन. एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी आम्ही म्हणजेच वीचा वापर करतात. वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. वी लव्ह टू प्ले फुटबॉल. आम्हाला फुटबॉल खेळायला आवडते. दे. दे इज यूज्ड फॉर मोर दॅन वन पर्सन, ॲनिमल ऑर थिंग. एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी व वस्तूंसाठी देचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, दे आर माय फॅमिली. ते माझे कुटुंब आहे. दे ऑल लव्ह ईच अदर. ते सगळे एकमेकांशी खूप प्रेम करतात. तर अशा प्रकारे आज आपण पाहिले प्रोनाउन, सर्वनाम म्हणजे काय. आय होप तुम्हाला हे पूर्णपणे समजलं असेल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल व इंग्रजी सोप्या पद्धतीने शिकता येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या जवळच्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा. सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहत राहा, म्हणजे तुमची इंग्लिश विषयाबद्दलची भीती नक्कीच नाहीशी होईल आणि तुम्ही उत्तम इंग्रजी बोलू शकाल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.